भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार आहेत। 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार आहे। महत्त्वाची बातमी, वरळी डोम या ठिकाणी 1 जुलैला अधिकृत घोषणा याची होणार आहे। भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळेला उपस्थित राहतील। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती होणार। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून या पदासाठी उत्सुकता भाजप पदाधिकारी पाहत होते। नेमकं कधी हे पद जे आहे ते प्रदेशाध्यक्ष पद भरलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती जी आहे ती काही दिवसापूर्वी झाली होती, काही महिन्यांपूर्वी, पण अखेर तो दिवस जो आहे तो आता येणार आहे। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी 30 जूनला अर्ज जो आहे, जी प्रक्रिया असते पक्षांतर्गत ती पूर्ण करणार आहेत आणि 1 जुलैला त्यांची नियुक्ती जी आहे ती जाहीर होणार आहे। वरळी डोम या ठिकाणी सकाळी 11 वाजता ही अधिकृत घोषणा जी आहे ती करणार आहेत। भाजपचे सगळे पदाधिकारी त्याला उपस्थित असणार आहेत। आपण जर पाहिलं तर केंद्रीय भाजपकडून किरण रिजिजू यांची नियुक्ती जी आहे ती या सगळ्या प्रक्रिया पाहण्यासाठी केंद्रातनं करण्यात आलेली आहे। ते 30 तारखेला या ठिकाणी मुंबईत येतील। मुंबईत ती सगळी प्रक्रिया जी आहे त्यांच्या उपस्थितीत 30 तारखेला राबवली जाईल आणि 1 तारखेला खऱ्या अर्थानं ही नियुक्ती जी आहे ती जाहीर केली जाईल। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।